सुरक्षा रक्षक मंडळ भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। सुरक्षा रक्षक मंडळची भरती निघाली। या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते, 12वी पास लागते। 12वी पास यामध्ये शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आला आहे। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल, महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये। आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 22,000 रुपये महिना भेटणार आहे। खाकी वर्दी आहे। सिलेक्शन व्हायचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, कारण की या भरतीमध्ये कोणताही पेपर नाही, कोणतेही मुलाखत नाही। ग्राउंडच्या बेसवर आपलं या ठिकाणी सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे। तर 100 मार्काचा ग्राउंड आहे आणि पेपर नाही यामध्ये। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर ड्युटी कुठं करावं लागणार, जे काही धरण आहे, बांध आहे, डॅम आहे, त्याचबरोबर या ठिकाणी सरकारी दवाखाने आहे, सरकारी निमशासकीय कार्यालय, सरकारी कार्यालय, निमशासकीय कार्यालय आहे, दवाखाने, तर महानगरपालिका, अशा ठिकाणी आपल्याला ड्युटी करावं लागणार आहे सुरक्षा रक्षक मंडळची। तर या भरतीची सर्व जाहिरात मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म बने 7 जुलैपासून फॉर्म भरणे चालू झाले आणि 6 ऑगस्ट 2026 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे आणि पगार 22,000 रुपये महिना भेटणार आहे। तर या भरतीमध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते एवढं आहे, सर्व माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सुरक्षा रक्षक मंडळ भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। विद्यार्थी मित्रांनो, सुरक्षा रक्षक मंडळची भरती चालू आहे। 7 जुलैपासून फॉर्म भरणे चालू झाले आणि 6 ऑगस्ट 2026 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। जाहिरात तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणारच आहे। तर सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये शिक्षण 12वी पास लागते। महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे। आणि सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये जे वयोमर्यादा आहे 18 ते 35 वर्षापर्यंत वयोमर्यादा आणि मागासवर्गीय कॅटेगरीचे असाल तर 18 ते 40 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे। तर एवढे काही वयोमर्यादा आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला बोनस मार्क्स भेटणार आहे। तुम्ही म्हणसाल बोनस मार्क्स कसे भेटणार आहे, तुमचं NCC ए सर्टिफिकेट झालं असेल 2 मार्क्स भेटणार आहे बोनस, NCC बी सर्टिफिकेट झालं असेल तर 4 बोनस मार्क्स भेटणार आहे, NCC सी सर्टिफिकेट झालं असेल तर 6 मार्क बोनस भेटणार आहे। आणि त्याचबरोबर तुमचं MSCIT झालं असेल तर तुम्हाला 4 मार्क बोनस भेटणार आहे। अशा प्रकारे 10 मार्क बोनस भेटणार आहे। तर चांगली भरती सुरक्षा रक्षक मंडळची ही भरती चालू आहे। महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकणार आहे ओपन कॅटेगरीमधून। आणि सुरक्षा रक्षक मंडळमध्ये सिलेक्शन व्हायचे जास्त चान्स आहे, कारण की या भरतीमध्ये कोणताही पेपर नाही, मुलाखत नाही, ग्राउंडच्या बेसवर आपलं सिलेक्शन होणार आहे। आणि त्याचबरोबर पगार 22,000 रुपये खाकी वर्दी भेटणार आहे। खाकी वर्दीचा रुबा पण तेवढाच राहते। तर या भरतीची संपूर्ण जाहिरात दाखवून देतो, ग्राउंड किती आहे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ कंटिन्यू पाहता। तर उंचीचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 165 सेंटीमीटर लागणार आहे आणि महिला उमेदवारांसाठी जी उंची लागणार आहे 158 सेंटीमीटर लागणार आहे। छाती 79 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। आणि पुरुष उमेदवारांचं जे वजन आहे हे 50 किलोच्या वरती असलं पाहिजे। 50 किलोच्या जर खाली असेल तर फेल केलं जाणार, अपात्र केलं जाणार। आणि महिला उमेदवारांचं जे वजन आहे 45 किलोच्या वरती असलं पाहिजे। 45 किलोच्या जर खाली असेल तर फेल केलं जाणार, अपात्र केलं जाणार आहे। तर पुरुष उमेदवारांसाठी 100 मार्काचा ग्राउंड आहे, ज्यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे, 40 मार्कासाठी गोळा फेक आहे, 30 मार्कासाठी 100 मीटर आहे, 30 मार्कासाठी। आणि महिला उमेदवारांसाठी 100 मार्काचा ग्राउंड आहे, 800 मीटर रनिंग आहे, 40 मार्कासाठी गोळा फेक आहे, 30 मार्कासाठी 100 मीटर आहे, 30 मार्कासाठी। अशा प्रकारे तर या भरतीची जाहिरात दाखवून देतो, ग्राउंडचे इव्हेंट दाखवून देतो। व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। तर सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये ग्राउंड बघा, 1600 मीटर रनिंग आहे। पुरुष उमेदवारांना 5 मिनिट 10 सेकंड के त्यापेक्षा कमी आले 40 मार्क भेटणार आहे। 5 मिनिट 10 सेकंड 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत आले 36 मार्क भेटणार आहे। जाहिरात पण तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ पाहत दाखवणार आहे समोर। 5 मिनिट 30 सेकंड 5 मिनिट 50 सेकंडपर्यंत आले 32 मार्क, 5 मिनिट 50 सेकंड 6 मिनिट 10 सेकंडपर्यंत आले 38 मार्क, 6 मिनिट 10 सेकंड 6 मिनिट 30 सेकंडपर्यंत आले 24 मार्क, 6 मिनिट 30 सेकंड 6 मिनिट 50 सेकंडपर्यंत आले 20 मार्क, 6 मिनिट 50 सेकंड 7 मिनिट 10 सेकंडपर्यंत आले 16 मार्क, आणि 7 मिनिट 10 सेकंड ते 7 मिनिट 30 सेकंडपर्यंत आले 10 मार्क। अशा प्रकारे आपल्याला 1600 मीटरमध्ये मार्क भेटणार आहे। स्क्रीनशॉट घेऊ शकता। त्यानंतर बघा धावणे आहे बघा, 100 मीटर तुम्ही जर 11.50 सेकंड केलं त्यापेक्षा कमी 30 मार्क भेटणार आहे। जसजसा कमी टायमिंग येणार आहे, जसजसा जास्त टाईम येणार आहे तसतशी कमी मार्क भेटणार आहे। त्यानंतर गोळाफेक आहे पुरुष उमेदवारांना, तर 1600 मीटर गोळाफेक आहे। 1600 मीटर रनिंग झाल्यावर गोळाफेक असणार आहे। 8.5 मीटरपेक्षा जर आपण गोळा जास्त फेकला 30 मार्क भेटणार आहे। पैकीच्या पैकी जसजसा कमी फेकसान तसतसे कमी मार्क्स भेटणार आहे। तक्ता तुम्हाला दिसत असेल। आता महिला उमेदवारांचं ग्राउंड किती आहे, तर बघा महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग आहे, 2 मिनिट 50 सेकंड के त्यापेक्षा कमी आले 40 मार्क भेटणार आहे।
त्याचबरोबर 2 मिनिट 50 सेकंड ते 3 मिनिटापर्यंत आले 36 मार्क भेटणार आहे. 3 मिनिट ते 3 मिनिट 10 सेकंडपर्यंत आले 32 मार्क. 3 मिनिट 10 सेकंड ते 3 मिनिट 20 सेकंडपर्यंत आले 28 मार्क. 3 मिनिट 20 सेकंड ते 3 मिनिट 30 सेकंडपर्यंत आले 24 मार्क. 3 मिनिट 30 सेकंड ते 3 मिनिट 40 सेकंडपर्यंत आले 20 मार्क. 3 मिनिट 40 सेकंड ते 3 मिनिट 50 सेकंडपर्यंत आले 16 मार्क. 3 मिनिट 50 सेकंड ते 4 मिनिटापर्यंत आले 10 मार्क भेटणार आहे. त्यानंतर 100 मीटर आहे. 14 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी आले तर 30 मार्क भेटणार आहे. जसा टायमिंग वाढणार आहे तसं कमी मार्क्स भेटणार आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी गोळाफेक आहे. 6 मीटरपेक्षा जर जास्त महिला उमेदवारांनी गोळा फेकला 4 किलोचा 30 मार्क भेटणार आहे. पैकीच्या पैकी जसा कमी फेकसान तशी कमी मार्क्स भेटणार आहे. तर अशा प्रकारे यामध्ये ग्राउंड आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी निघालेली आहे सुरक्षा रक्षक मंडळ भरती. पण बाकीचे जिल्ह्यातले जर असाल तरीसुद्धा आपल्याला फॉर्म भरता येणार आहे. तुम्ही म्हणसान की कसं काय, तर आपण ओपन कॅटेगरीमधून आपल्याला फॉर्म भरता येणार आहे. तर आपण चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यामध्ये सध्याच्या कंडिशनला भरती चालू आहे. तर यामध्ये महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातल्या महिला उमेदवारांनी पुरुष उमेदवारांना जर फॉर्म भरता असेल फॉर्म भरायचा असेल तर ओपन कॅटेगरीमधून आपण या ठिकाणी भरू शकता. एक लक्षात ठेवा, नाही तर तुम्ही नेटवर माहिती वाचून घेता. तर ओपनमधून आपण फॉर्म भरू शकणार आहे. पण कॅटेगरी वाईज आपल्याला फॉर्म भरता येणार नाही, कारण की कॅटेगरीच्या ज्या जागा आहे SC ST OBC EWS, तर या कॅटेगरीच्या ज्या जागा आहे त्या जिल्ह्यासाठी राखीव आहे. त्यामुळे कॅटेगरीमध्ये आपल्याला फॉर्म भरता येणार नाही, ओपनमध्ये भरता येणार आहे. बघा हे पत्रक या ठिकाणी जे अपडेट आलेलं आहे, हे जे विद्यार्थी मित्रांनो वेबसाईटवर आलं आहे बघा. जाहीर सूचना चंद्रपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात सुरक्षा रक्षकांचा चंद्रपूर व गडचिरोली समुच्चक पूल तयार करण्यासाठी जाहिरात. चंद्रपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या कार्यक्षेत्रातील चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याकरिता नोंदीत मुख्य मालक नियुक्तांना कारखाने आस्थापना शासकीय निमशासकीय मंडळे महामंडळ कार्यालय इत्यादी मागणीनुसार सुरक्षा रक्षक पुरवण्याकरिता 396 सुरक्षा रक्षकांचा समुच्चक पूल तयार करावयाचा आहे. त्याकरिता जाहिरात प्रसिद्ध करणे आहे. सदर समुच्चक पूल तयार करण्यासाठी शासन निर्णय बघा या ठिकाणी दिलेला आहे. कामगार दिनांक बघू शकता या ठिकाणी. अन्वय उमेदवारांना पात्रतेच्या अटी https://www.sgbregistration.in या संकेतस्थळावर देण्यात आलेला असून इच्छुक व पात्र उमेदवारांनी सादर संकेतस्थळावर दिनांक 7 जुलै 2026 ते 6 ऑगस्ट 2026 पर्यंत फॉर्म भरायचा आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हे शॉर्ट नोटिफिकेशनसुद्धा आपल्याला म्हणता येणार आहे. तर बघा या ठिकाणी जो पूल आहे त्यांनी काय म्हटलं आहे की समुच्चक पूल तयार करायचा आहे. तर त्यांचं जे म्हणणं आहे की समुच्चक म्हणजे या ठिकाणी जागा भरावायच्या आहे, जागा या ठिकाणी भरायच्या, असं त्यांचं म्हणणं या ठिकाणी आहे. तर चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यासाठी ही भरती सध्याच्या कंडिशनला चालू आहे. तर या जिल्ह्यातले विद्यार्थी तर फॉर्म भरू शकता चंद्रपूर गडचिरोलीमधले. पण बाकीच्या जिल्ह्यातले तर तुम्ही असाल तर ओपनमधून भरता येणार आहे. कॅटेगरीमधून आपल्याला फॉर्म भरता येणार नाही आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट देत राहा. आजच्या साठी थांबतो. व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद जय भारत.